एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल गायकवाड यांनी 42 सोलापूर लोकसभेसाठी अनुसूचित जाती संवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला। 42 सोलापूर सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्याची मुदत 19 एप्रिलपर्यंत असून त्या अनुषंगाने सोमवारी 15 एप्रिल रोजी सोलापूर अनुसूचित जाती संवर्गातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शहरातील थोर महापुरुषांना अभिवादन करून राहुल गायकवाड यांनी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे दिसून आले। शिंदे आणि राम सातपुते अशी फाईट सुरू असताना तुम्ही ह्याच्यामधनं कसं गॅपमधनं तुम्ही बाहेर काढला? आम्हाला या गॅपमधनं मुख्यतः जनता बाहेर काढेल, कारण की जनतेला आता पर्याय हवे आणि त्या पर्यायाच्या स्वरूपात आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत वंचित बहुजन आघाडीकडनं। सोलापुरात एक शब्द नेहमी उल्लेख केला जातो, उपरा शब्द। तर या शब्दाकडे कसं बघता? भाजपचे उमेदवार हे बाहेरचे उमेदवार आहेत, तर सर्व स्तरातून टीका केली जाते की बाहेरचे उमेदवार नको भाजप। तर तुम्ही काय म्हणणार आहे? खरं पाहिलं तर वास्तविकता ह्या टीकेला काही अर्थ नाही आहे। कोण बाहेरचं आहे कोण जवळचं आहे मुद्द्याचं कोणी बोलतच नाही आहे। मुद्दा हा आहे की सोलापूर हा इतका मागासलेला भाग आहे, एवढा मोठा जिल्हा असून एकेकाळी सोलापूरचं इतकं भव्य होतं, वैभव होतं, तो वैभव सगळं कुठंतरी नष्ट झालेलं आहे। तर त्या मुद्द्यावरती कोणी बोलत नाही। इकडे उपरा कोण नाही ह्याच्यावरच सगळं बोलबाला चाललेलं आहे। ह्याला काही अर्थ नाही, ह्याच्याने जनतेचे काही प्रश्न सुटणार नाही आहेत। आम्हाला त्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वी तुम्ही काही गाव भेट संवाद दौरे वगैरे केले होते का? आणि ते केले असेल तर नेमके कोणत्या प्रकारचा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय आणि लोकांचे नेमकं म्हणणं काय आहे? लोकांचं म्हणणं, लोक तर वैतागलेले आहेत, लोक दोन्ही पक्षाला वैतागलेले आहेत। 2014च्या आधी त्यांनी काँग्रेसला बघितलं होतं, 2014पासून 24पर्यंत आता ते भाजपला बघतायत। दोन्ही स्वरूपात लोक अतिशय वैतागलेले आहेत। त्यांना काम करणारा नेता, काम करणारा राज्यकर्ता त्यांना सापडलेलं नाही हे त्यांना प्रामुख्याने माहिती आहे। तर जनतेच्या मनात तर आम्ही नक्कीच आहोत। जरी तुम्हाला आता असं दिसत नसेल तर ग्रामीण भागात किंवा इव्हन शहरात प्रत्येक घटकाच्या माणसाला जर विचारलं तर ते सगळे घटक वैतागलेले आहेत प्रस्थापितांना, आणि ते आमच्यासोबत आहेत। सोलापुरात समाजाला विशिष्ट टार्गेट केलं जातं, म्हणजे लिंगायत समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल किंवा आपला पद्मशाली समाज असेल, समाजावाईज म्हणजे चर्चा चालू आहे, त्या समाजाच्या नेत्यांना त्यांची चर्चा चालू आहे। तुम्ही कसं बघता याकडे आणि तुम्ही काय करणार? तुम्ही कोणत्या समाजाला हे करणार? मला समाजाकडे बघताना कुठलाही घटक दिसत नाही। मला समाजाकडे बघताना गरिबी दिसते, लाचारी दिसते। कुणाच्या तरी तोंडाकडे बघून एक आपला गोरगरीब, तो कुठल्या काय घटकाचा असेना किंवा कुठल्या काय समाजाचा असेना, तो विषय नाहीच आहे की कोण कुठल्या घटकातलं आहे कोण कुठल्या समाजातलं आहे। विषय आहे की कुठलाही घटक असू दे, त्यांना आज नोकऱ्या नाही आहेत, त्यांना रोजीरोटी नाही आहे, त्यांना इथून स्थलांतर होऊन पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जायला लागतं, 10 खोलीत राहायला लागतं। इकडं राहून आईवडिलांची काळजी घेऊन आपल्या होमटाऊन म्हणजे आपल्या घरी राहणं हे नवीन युवकांना शक्य नाही होते। त्याच्यावरती आम्ही लक्ष देणार आहे। जास्तीत जास्त करून त्यांना इकडे रोजगार मिळेल अशा इंडस्ट्रीज उभ्या करू। गेल्या काळात, पूर्वीच्या काळात टेक्स्टाईल इंडस्ट्री होते, आताच्या काळात सध्याला जे आहे कॉल सेंटर्स असतील, बरेच नवीन आधुनिक इंडस्ट्रीज असतील, त्यांना इथं आणण्याचा प्रयत्न करू। आणि इथल्या MIDC जे आहेत, जे भकास पडलेले आहेत, त्यांना अजून त्याचं नूतनीकरण करण्याची इच्छा आहे। तर त्या स्वरूपात आम्ही पुढे जाऊ। एका बाजूला भाजपा लोकांना भाजपामध्ये कोट्यावधी जणांना मध्ये राशन देते, अन्नधान्य देते, असं लाचारी किंवा गरिबी पसरवण्याचं काम होते का असं वाटतं का? साहेब, ॲक्च्युली हे मार्केटिंगचा प्रकार आहे। भाजप मार्केटिंगमध्ये खूप चांगलं आहे। गोरगरीब जनतेला जाऊन तुम्ही तळागाळात जाऊन विचारा, तिथपर्यंत कुठल्याही सुखसुविधा सोयी पोहोचलेल्या नाही आहेत। ही वास्तविक परिस्थिती आहे। थँक्यू।